तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे, ज्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आलेले नाही, कारण याबद्दल आपल्याजवळ शासकीय पुरावा आलेला आहे। शासकीय पुरावा कशाबद्दल आला, तर अंगणवाडी सेविका यांच्या चौकशीबद्दल त्यांच्याकडे याद्या का आलेल्या नाही। भरपूर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका यांच्याकडे याद्या आलेल्या आहे, चौकशी सुरू झालेली आहे। सकाळीच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की वर्धा जिल्ह्यात चौकशी सुरू झाली, याद्या सुद्धा आलेल्या आहे, अंगणवाडी ताई कागदपत्र जमा करत आहे। मी तुम्हाला यादी सुद्धा दाखवली होती, लाईव्ह प्रूफ दाखवलं, पुरावा दाखवला, यादी दाखवली। पण काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताई म्हणतात की आमच्याकडे याद्या आलेल्या नाही, आम्हाला आदेश आलेले नाही आणि आम्ही हे EKYC काम करणार नाही। काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताई असं म्हणतात। मग त्यामागे कारण काय आहे? कारण पुरावा समोर आला। कोणता पुरावा आहे? तर अंगणवाडी ताई यांच्या समितीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं। अंगणवाडी ताई यांच्या समितीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं, तोच महत्त्वाचा पुरावा सर्वात आधी तुम्हाला दाखवतोय, त्यानंतर पूर्ण स्पष्ट माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तर बघा, पुरावा तुमच्या समोर आहे। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्याकडून शासनाला पत्र पाठवलं। अंगणवाडी सेविका यांची जी काही संघटना आहे, जी समिती आहे, त्या समितीच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका काम करतात। त्यांच्या समितीकडून मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री, त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा महिला व बाल विकास विभाग, आयुक्त, त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारी कार्यालय, सचिव, या सर्वांना जे आहे ते समितीकडून पत्र पाठवण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी विषय काय आहे की अंगणवाडी सेविकांना योजनाबाह्य काम न देण्याबाबत, अंगणवाडी सेविकांना योजनाबाह्य काम न देण्याबाबत। त्यापेक्षा महत्त्वाचा पॉईंट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची EKYC पडताळणीवर अंगणवाडी सेविकांचा प्रत्यक्ष बहिष्कार, EKYCच्या पडताळणीवर अंगणवाडी सेविका बहिष्कार टाकत आहे, असं या पत्रामध्ये जे आहे ते स्पष्ट लिहिलेलं आहे। आणि हे पत्र अंगणवाडी सेविकांची समिती यांच्याकडून मुख्यमंत्री तसेच जे काही महिला व बाल विकास विभागाचे मुख्य आयुक्त आहे, मुख्यालय आहे, त्या ठिकाणी पाठवलेलं आहे। अंगणवाडी सेविका यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही हे काम करणार नाही, आम्हाला EKYCची चौकशी करण्यासाठी वेळ नाही, आम्ही या कामाला नकार देत आहे, आम्ही चौकशी करणार नाही, असं या पत्रामार्फत अंगणवाडी सेविकांनी सांगितलेलं आहे आणि हे पत्र पाठवलेलं आहे। आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांची सहमती आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना नकार दिला, तर बघा, सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका यांनी काम करायला सहमती दिलेली आहे, त्यांनी काम सुरू केलेलं आहे, चौकशी सुरू केलेली आहे, त्यांच्याकडे याद्या सुद्धा आलेल्या आहे, त्या चौकशी करत आहे। पण काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी काम करण्यास नकार दिलेला आहे, पत्रामार्फत त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। त्यांनी सांगितलं की EKYCची चौकशी आम्ही करणार नाही, आम्हाला आदेश आलेले नाही, आमच्याकडे याद्या नाही। मग आतापर्यंत जर तुमच्या तालुका जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका यांच्याकडे याद्या आल्या नसेल, त्या म्हणत असेल की आम्हाला आदेश आले नाही, त्या काम करणार नाही, तर समजून घ्या की तुमच्या तालुका जिल्ह्यामधील अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला आहे, या पत्राला त्यांची सहमती आहे। तुमच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील अंगणवाडी सेविकांची या पत्राला सहमती आहे, असं तुम्हाला समजून घ्यायचं आहे। आणि चौकशी सुरू असेल, तुमच्या तालुका जिल्हा गावातील चौकशी सुरू असेल, तर समजायचं की त्यांची सहमती आहे, त्या तुमची चौकशी करतील। त्यामुळे हा महत्त्वाचा पॉईंट बघा आता क्लिअर झाला। आता काही जिल्ह्यामध्ये चौकशीचं काम सुरू झालं, तर काही जिल्ह्यामध्ये चौकशीचे काम सुरू झाले नाही, तर मग या बहिणींनी काय करायचं? या बहिणींनी नेमकं काय करायचं? त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हा जो काही प्रश्न आहे, काही ठिकाणी चौकशी सुरू झाली, काही ठिकाणी अंगणवाडी ताई नकार देतात, यासाठी शासनाने लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढायला पाहिजे, काहीतरी तोडगा याबद्दल काढायला पाहिजे। असं जर झालं नाही तर खूप जास्त लाडक्या बहिणींचे महिने नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत सुद्धा लाडक्या बहिणींचे जे काही लाभ आहे ते पेंडिंग राहू शकतात। त्यासाठी शासनाने सरळ ऑनलाईन पद्धतीने EKYCची चौकशी पूर्ण करायला पाहिजे, ऑनलाईन पद्धतीने, किंवा कोणत्या दुसऱ्या विभागाकडे हे काम सोपवायला पाहिजे, किंवा कोणत्या दुसऱ्या विभागाच्या हातामध्ये हे काम द्यावं। लवकरात लवकर लाडक्या बहिणींची EKYCची चुकीची प्रक्रिया, दुरुस्तीची प्रक्रिया जी आहे ते शासनाने पूर्ण करायला पाहिजे। सर्वात सोपा मार्ग तर हाच आहे की आपल्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला नेहमी सांगितलं होतं की शासनाने लवकरात लवकर वेबसाईटवरच KYC दुरुस्ती करण्याचे ऑप्शन द्यावं, वेबसाईटवरच शासनाने EKYCची चौकशी करून लाडक्या बहिणींचा लाभ सुरू करावा। कारण अंगणवाडी ताई काही जिल्ह्यामध्ये EKYC करण्यासाठी नकार देत आहे, चौकशी करण्यासाठी नकार देत आहे, तुम्हाला मी पुरावा सुद्धा दाखवलेला आहे। याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।